Hello everyone, welcome to Wings of Physics. We will continue our series Maha Revision part 2nd, and in this lecture we will study about the differences. Okay, let us start. Myself Deepali Kulkarni from PVP Junior College, Pravaranagar, Loni. Okay, next chapter is oscillation. In this chapter we will study the difference between the conical pendulum and simple pendulum. What is the case? In case of a conical pendulum, a bob revolves in a horizontal circle and it describes a cone, and we know that the horizontal circular motion, that is a uniform circular motion, and therefore trajectory of that bob, त्या बॉबचा जो काही पाथ आहे तो कसा आहे, हॉरिझॉन्टल सर्कल आहे. आणि बघा मग आता ट्रॅजेक्टरी अँड प्लेन ऑफ द मोशन ऑफ द बॉब इज ए हॉरिझॉन्टल सर्कल. तुमचा बॉब कसा फिरणार आहे, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरणार आहे. आणि सिंपल पेंडुलम मध्ये काय होतं, आपण एक बॉब घेतो, त्याला असं डावीकडे नेतो किंवा उजवीकडे नेतो आणि सोडून देतो, आणि त्याचा जो काही पाथ आहे तर तुम्ही त्याला पूर्ण सर्कल केलं, कंप्लीट सर्कल केलं तर ती कोणती मोशन होते, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होते. आणि त्याचा काही भाग हा तुमचा सिंपल पेंडुलम आहे. आणि म्हणून ट्रॅजेक्टरी अँड प्लेन ऑफ द मोशन ऑफ द बॉब इज पार्ट ऑफ, बघा इथं, इज ए पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्कल. म्हणजे तुमचं जे व्हर्टिकल सर्कल आहे त्याचा काहीसा भाग म्हणजे तुमचं सिंपल पेंडुलम असणार आहे. आणि इथं मात्र ट्रॅजेक्टरी अँड प्लेन ऑफ द मोशन ऑफ द बॉब इज हॉरिझॉन्टल सर्कल. इथं पूर्ण सर्कल करणार आहे तुमचा कोनिकल पेंडुलमचा बॉब, आणि सिंपल पेंडुलम मात्र त्याचा काही भाग असणार आहे. म्हणजे कोनिकल पेंडुलम ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे आणि सिंपल पेंडुलम ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा काहीतरी भाग आहे. आणि हा झाला पहिला फरक. आता दुसरं काय बघा, तर कायनेटिक एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आर कॉन्स्टंट. इथे काय होतं बघा, तर कायनेटिक एनर्जी रिव्हॉल्व होताना कायनेटिक एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ह्या दोन्ही पण काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. इथं मात्र काय होतं, तुम्ही त्या बॉबला असं नेता आणि सोडून देता, आणि म्हणून त्याची कायनेटिक एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आर इंटर कन्व्हर्टेड अँड देअर सम इज कॉन्झर्व्ड. त्यांची जी काही बेरीज आहे ती कॉन्झर्व्ड होते. अंडरस्टूड. आणि पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम दॅट इज गिव्हन बाय फॉर्म्युला टी दॅट इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ L cos theta upon G. L is the length. Okay. G is acceleration due to gravity and theta is semi-vertical angle. And this is the formula to calculate the period of a conical pendulum. Then period of simple pendulum, that is can be calculated with the help of formula T that is equal to 2π under root of L by G. Here L is length of simple pendulum and G is acceleration due to gravity. In this manner we can distinguish the conical pendulum and simple pendulum. Then next difference in this chapter, that is free oscillation and forced oscillation. आता फ्री ऑसिलेशन आणि फोर्स्ड ऑसिलेशन अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या बाळाला आपण तो जर झोक्यावर बसला आणि त्याला एकदा झोका लोटला आणि तो झोका आपोआप पुढे मागे गेला की त्याला काय म्हणायचं, फ्री ऑसिलेशन. आणि प्रत्येक वेळी त्याला प्रत्येक वेळेस तो एकदा एक ऑसिलेशन पूर्ण करून आला, प्रत्येक वेळी आपण सारख्या कॉन्स्टंट फोर्सने तो झोका लोटत राहिलं की त्याला काय म्हणायचं, फोर्स्ड ऑसिलेशन. म्हणजे एकदा झोका दिला आणि सोडून दिलं की ते कोणते ऑसिलेशन झाले, फ्री ऑसिलेशन. आणि प्रत्येक वेळी झोका सारखा फोर्स लावून हाताच्या साहाय्याने लोटत राहिलं की ते कोणते ऑसिलेशन झाले, फोर्स्ड ऑसिलेशन. इतकं सिंपल आहे. आता आपल्याला त्याची डेफिनेशन करायची. इफ अन ऑब्जेक्ट इज अलाउड टू ऑसिलेट or vibrate on its own, म्हणजे तो झोका त्याचा जातो आणि परत मागे येतो. On its own it does so with its natural frequency. आणि त्याच वेळची त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे तिला कोणती फ्रिक्वेन्सी म्हणायचं, नॅचरल फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. आता बघा ऑसिलेशन, फर्स्ट ऑसिलेशनची डेफिनेशन.
oscillations in which body oscillates under influence of external periodic force. म्हणजे आपण तो दरवेळेस हाताने एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स लावतो. तर an external periodic force are called forced oscillation. त्याला काय म्हणायचं? forced oscillation. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी इज नॅचरल फ्रिक्वेन्सी. इथे जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे त्या बॉडीचे जे ऑसिलेशन्स होणार आहे तर त्यावेळची जी फ्रिक्वेन्सी आहे तिला कोणती फ्रिक्वेन्सी म्हणायचं? नॅचरल फ्रिक्वेन्सी. आणि इथली जी फ्रिक्वेन्सी आहे तिला म्हणायचं फोर्स फ्रिक्वेन्सी ऑर ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी. ओके, इन दिस मॅनर द टू डिफरन्सेस आर इन दिस चॅप्टर, दॅट इज ऑसिलेशन. नेक्स्ट चॅप्टर, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता त्याच्यामध्ये बघा पहिला फरक आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. आता बघा हे असं पाण्याचं डबकं आहे आणि ह्या पाण्याच्या डबक्यात आपण एक दगड टाकला आणि या पद्धतीने सगळ्या बाजूंनी ज्या वेव्स तयार झाल्या याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. म्हणजे मीडियममध्ये जेव्हा तुम्ही हे पाणी हे मीडियम आहे आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डिस्टर्बन्स टाकता आणि जी वेव्ह तयार होती तिला प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हणायचं. आणि म्हणून प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर प्रोड्युस्ड व्हेन दी डिस्टर्बन्स इज क्रिएटेड इन दी मीडियम. मीडियममध्ये जेव्हा तुम्ही डिस्टर्बन्स क्रिएट करता तेव्हा प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार होते. आणि स्टेशनरी वेव्ह कधी तयार होते? बघा आता असा दोन भक्कम अशा आधारामध्ये आपण एक दोरी बांधलेली, टू रिजिड सपोर्ट, आणि याच्यामध्ये ही अशी वेव्ह आहे. तर एक वेव्ह अशी गेली आणि दुसरी वेव्ह अशी आली म्हणजे सेम पाथ बट एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. मीन्स टू आयडेंटिकल वेव्ह when two identical wave traveling along the same path, त्यांचा पाथ सेम आहे, in opposite direction interfere with each other, resultant wave is called stationary wave. त्यावेळेस स्टेशनरी वेव्स तयार होतात. मग आता बघा दुसरा फरक काय पाहता येईल की ही जी वेव्ह होती मगाची ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह होती, या पद्धतीची ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तर ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑल दी पॉइंट्स आर सेम. आता बघा हे ॲम्प्लिट्यूड आहे आणि हे ॲम्प्लिट्यूड सगळ्या ठिकाणी कसं राहणार आहे? सारखं राहणार आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल, सगळ्या पार्टिकलचं ॲम्प्लिट्यूड हे सेम असणार आहे. इथं मात्र तसं होत नाही. ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे आणि ही स्टेशनरी वेव्ह आहे आणि इथं म्हणून ॲम्प्लिट्यूड हे डिफरंट असतं. प्रत्येक पार्टिकलसाठी ॲम्प्लिट्यूड काय होतं? डिफरंट होतं. ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल्स आर डिफरंट. त्याच्यानंतर द फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलची फेज वेगवेगळी आहे. बघा इथं जो पार्टिकल आहे त्याची 0 आहे, इथं जो आहे त्याची बघा तर इथं जो आहे त्याची 180 आहे म्हणजेच पाय रेडियन आहे, इथं जो आहे त्याची 2 पाय रेडियन आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची, तर या पद्धतीने प्रत्येक पार्टिकलची फेज चेंज होते प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये. पण इथं मात्र बघा हे जे एकाच लूपमधले सगळे पार्टिकल आहे या सगळ्यांची फेज सारखी असते आणि अपोजिट लूपमधले जे पार्टिकल आहे त्यांची फेज मात्र यांच्या अपोजिट असते. म्हणजे इथं फेज बघा दी फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल इन केस ऑफ ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बट इन केस ऑफ ए stationary wave, phase does not change from one particle to another particle. All the particles in one loop they are in the same phase and particles which are in the opposite loop they are in opposite phase. Understood? In simple manner we can say that the phase changes from one particle to another particle and if the phase does not change from one particle to another particle, particles in one loop they are in the same phase. Understood? Then एनर्जी ट्रान्समिटेड. बघा प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय काम करते? एका ठिकाणची इथली एनर्जी इथपर्यंत म्हणजे कितीही लांब नेण्याचं काम ती करते. प्रोग्रेसिव्ह वेव्हचं काम काय? इट कॅन ट्रान्समिट एनर्जी. मग ती कोणती वेव्ह असू द्या, ती रेडिओ वेव्ज असू द्या, ती साऊंड वेव्ज असू द्या, ती एनर्जी ट्रान्सफर करण्याचं काम करते. आणि म्हणून प्रोग्रेसिव्ह वेव्ह, विथ द हेल्प ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह वी कॅन ट्रान्सफर एनर्जी इन द मीडियम. आणि इथे बघा याच्यामध्ये नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. बघा इथं ही लोकलाइज्ड आहे, ही पुढेही जात नाही मागेही येत नाही, म्हणूनच स्टेशनरी वेव्हचं दुसरं नाव असतं स्टँडिंग वेव्ह. अँड देअरफॉर इट डज नॉट ट्रान्सफर एनर्जी इन द मीडियम.
अँड देअरफोर रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ दिस वेव्ह इज 0. बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही एनर्जी ट्रान्समिट करण्याचं काम करते. एनर्जी इज ट्रान्समिटेड. आणि स्टेशनरी वेव्ह दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टँडिंग वेव्ह अँड इट डज नॉट ट्रान्सफर एनर्जी इन दी मीडियम. मग आता याचं उदाहरण साऊंड वेव्ह. आणि याचं उदाहरण काय बघा, स्टेशनरी वेव्ह. वेव्स प्रोड्यूस्ड ऑन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग विच वेव्स प्रोड्यूस्ड ऑन ए स्ट्रिंग. बघा, या दोरीवरच्या वेव्स विच इज स्ट्रेच्ड बिटवीन 2 फिक्स्ड पॉइंट. ही दोरी अशी ताणलेली आहे 2 फिक्स्ड पॉइंटमध्ये. दॅट इज stretched in 2 fixed point, and in this manner we can distinguish between progressive wave and stationary wave. Okay. आता या चॅप्टरचा पुढचा डिफरन्स हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स. आता हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन हे पाहण्यापूर्वी आधी मी तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं ते सांगते. तर आता बघा, समजा एखादी बासरी आहे म्हणजे फ्लूट आहे आणि ती जी काही व्हायब्रेट होते तर तिची सगळ्यात छोटी फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच द गिव्हन इन्स्ट्रुमेंट व्हायब्रेट, that frequency is called as fundamental frequency. It is also called as natural frequency. समजा तुमच्याकडे बासरी आहे आणि तिची मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या इतक्या फ्रिक्वेन्सीने ती व्हायब्रेट होते. तर 40 हर्ट्ज या फ्रिक्वेन्सीने ती ही सगळ्यात छोटी फ्रिक्वेन्सी आहे त्या इन्स्ट्रुमेंटची, बासरीची. आणि म्हणून हिला काय म्हणायचं, या 40 हर्ट्जला काय म्हणायचं, तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी. तर कळली मग कन्सेप्ट. म्हणजे दी लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ ए इन्स्ट्रुमेंट विथ विच इट कॅन व्हायब्रेट, दॅट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर नॅचरल फ्रिक्वेन्सी. मग आता बघा त्याची इंटिग्रल मल्टिपल. आता इंटिग्रल मल्टिपल म्हणजे कोण, तर n नंतर 2n, 3n, 4n, 5n, 6n यांना सगळ्यांना म्हणायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल. मग आता याच्यात या समजा आता ह्या फ्लूटचे जर बोलायचं झालं तर 40 हर्ट्ज, मग 2n म्हणजे 80 हर्ट्ज, 3n म्हणजे 120 हर्ट्ज, 4n म्हणजे 160 हर्ट्ज, 5n म्हणजे 200 हर्ट्ज, त्याच्यानंतर 240 हर्ट्ज, 280 हर्ट्ज. आता ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल्स त्यांना म्हणायचं हार्मोनिक्स. काय म्हणायचं त्यांना, हार्मोनिक्स. कळलं का. मग ह्या त्यात तुमचं फ्ल्यूट होतं त्याचे हे सगळे, हा फर्स्ट हार्मोनिक, हा सेकंड हार्मोनिक, हा थर्ड हार्मोनिक, हा फोर्थ हार्मोनिक, हा फिफ्थ हार्मोनिक, हा सिक्स्थ हार्मोनिक आणि हा सेवन्थ हार्मोनिक. आणि मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचे इंटिग्रल मल्टिपल याला काय म्हणायचं, हार्मोनिक्स. मग आता बघा, दी लोएस्ट अलाउड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे ही वाली फंडामेंटल ऑफ ए स्ट्रिंग ऑर एअर कॉलम. आता बघा, जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना ताणलेल्या तारा असतात म्हणजे त्यांना त्या तारांना फ्रिक्वेन्सी असते. किंवा जर आपण अशी एअर कॉलम घेतलं, समजा या पद्धतीने रेझोनन्स ट्यूब घेतली तर त्या एअर कॉलम मधली, हे एअर कॉलम आहे त्यांची फ्रिक्वेन्सी म्हणजे दोरीवर पण ही असू शकते आणि एअर कॉलम मध्ये पण असू शकते. अँड ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल, त्याचे सगळे इंटिग्रल मल्टिपल, त्या सगळ्यांना काय म्हणायचं, हार्मोनिक्स असं म्हणायचं. मग ओव्हरटोन कशाला म्हणायचं. आता ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहे. म्हणजे दिलेली बासरी 40ने व्हायब्रेट होऊ शकते, 80ने होऊ शकते, 120ने होऊ शकते, 160ने होऊ शकते, 200ने होऊ शकते, 240ने होऊ शकते, 280ने होऊ शकते. पण ती 80ने झालीच नाही. 40 नंतर डायरेक्ट 120ने व्हायब्रेट झाली, त्याच्यानंतर 160ने झालीच नाही, डायरेक्ट 200ने झाली आणि 240ने झालीच नाही, 280ने झाली. मग त्याच्यानंतर मग याच्यानंतर हे जो आला याला म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन. काय म्हणायचं त्याला, फर्स्ट ओव्हरटोन. त्याच्यानंतर नंतर ज्याने व्हायब्रेट झाली त्याला काय म्हणायचं, दिस इज द फर्स्ट ओव्हरटोन. याला म्हणायचं सेकंड ओव्हरटोन, याला म्हणायचं थर्ड ओव्हरटोन. समजतंय या पद्धतीने. आणि मग द टर्म ओव्हरटोन इज युज्ड टू रिप्रेझेंट हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी. द फर्स्ट
फ्रिक्वेन्सी हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा, दी फर्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा, याच्यानंतरची हायरवाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हा झाला फर्स्ट ओव्हरटोन. त्याच्यानंतर दी नेक्स्ट फ्रिक्वेन्सी इज हायर इज दी सेकंड ओव्हरटोन. बघा, याच्यापेक्षा ही जास्त, ही सेकंड ओव्हरटोन. त्याच्यानंतर ही जास्त, त्याला म्हणायचं थर्ड ओव्हरटोन. मग आता जर समजा तुमचा पाईप हा एका बाजूने बंद असेल आणि एकाच बाजूने इट इज क्लोज्ड ॲट वन एंड, तर इथे बघा डायरेक्ट फर्स्ट हार्मोनिक म्हणजे यन असतो, सेकंड हार्मोनिक तुमचा 3n असतो. या पद्धतीने असा 3n असतो. मग त्याच्यानंतर म्हणजे 40 नंतर डायरेक्ट 120 असणार आहे तिथं. त्याच्यानंतर 5n असतं म्हणजे 200 असणार आहे. त्याच्यानंतर 7n असतं. तर हे झालं पाईप ओपन ॲट वन एंड. आणि जर पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तुमचं, तर 40 नंतर तिथं सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. म्हणजे ही झाली तुमची पाईप ओपन ॲट बोथ एंडला, ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. मग त्यावेळेस तुमचा फर्स्ट ओव्हरटोन 40 हा काय झाला, सगळे त्याचे सगळे हार्मोनिक्स तिथं प्रेझेंट असतात. म्हणजे जेव्हा तुमचा पाईप दोन्ही बाजूला ओपन असेल तर त्यावेळेस तुमचा हा झाला फर्स्ट ओव्हरटोन, हा झाला सेकंड ओव्हरटोन, हा झाला थर्ड ओव्हरटोन, हा झाला फोर्थ ओव्हरटोन आणि हा झाला सिक्स्थ ओव्हरटोन. या पद्धतीने ओव्हरटोन ठरवले जातात की जेवढ्या फ्रिक्वेन्सी तिथं याच्यानंतर प्रेझेंट आहेत त्याला म्हणायचं ओव्हरटोन. आणि म्हणून बघा, अँड ओव्हरटोन्स आर ॲक्च्युअली प्रेझेंट इन दी गिव्हन साऊंड. म्हणजे ह्या साऊंडमध्ये ते ॲक्च्युअली प्रेझेंट असणार आहे. आणि इथं मात्र ऑल हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट. म्हणजे ह्याच केसमध्ये आपण पाहिलं, याच्यानंतर ही प्रेझेंट नव्हती. आलं लक्षात? म्हणजे सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतील असं नाही, पण सगळे ओव्हरटोन मात्र तिथं काय असतात, प्रेझेंट असतात. या पद्धतीने आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन याच्यामधला फरक, डिफरन्स करू शकतो. आता पुढचा चॅप्टर तो आहे वेव्ह ऑप्टिक्स. त्याच्यामध्ये इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. मग आता इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन आपण यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं की एक जो काही तुमचा सोर्स आहे, तर तो 2 सोर्सवर जर त्याचा लाईट पडला तर याच्यापासून ज्या अशा वेव्ज निघतात, मग त्या जर एकाच फेजमध्ये असतील तर जो इंटरफरन्स तयार होतो त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि त्या जर अपोजिट फेजमध्ये असतील तर त्याला आपण म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे इंटरफरन्स इज ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह फ्रॉम डिफरंट वेव्हफ्रंट. अशा 2 वेगवेगळ्या वेव्हफ्रंटपासूनचं जे काही सुपरपोजिशन होतं तर त्याच्यामुळं इंटरफरन्स तयार होतो. पण डिफ्रॅक्शन काय असतं, तर हा जो सोर्स आहे, तर आता ह्या सोर्सपासून मिळणाऱ्या जे काही रेज आहेत ह्या आपण लेन्स ठेवून अशा कॉन्व्हर्ज केल्या आणि ह्या कॉन्व्हर्ज केल्यानंतर त्याच्या इथे आपण एखादा अडथळा आणला आणि इथे अडथळा आणल्यानंतर ते असे इथं बेंड होतात आणि हे बेंड आल्यावर इथं काहीतरी ते बेंड होतात आणि मग इथं जो पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतो तर त्याला आपण म्हणतो डिफ्रॅक्शन. म्हणजे एखाद्या सोर्समध्ये आपण अडथळा आणला तर त्या लाईट वेव्ह बेंड होतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, बेंडिंग ऑफ लाईट अराउंड दी ऑब्स्टॅकल at the corners of the obstacle, that is called as diffraction. म्हणजे diffraction is due to many waves emitting from different parts of the same wavefront. एकाच वेव्हफ्रंटच्या वेगवेगळ्या डिफरंट पार्ट्समधून ज्या वेळेस तुमच्या वेव्ह डिफ्रॅक्ट होतात तर त्यावेळेस जो पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, डिफ्रॅक्शन असं म्हणतो. कळलं? म्हणजे याच्यात 2 सोर्स लागतात, याच्यात मात्र एकच सोर्स लागतो इंटरफरन्समध्ये. आता त्याच्यानंतर बघा, जेव्हा हा असा पॅटर्न तयार होतो, इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो, तर त्याच्यामध्ये बघा या पद्धतीने डार्क बँड, डार्क बँड, डार्क बँड आणि हे ब्राईट बँड. आता ब्राईट बँड आहे, यांची सगळ्यांची विड्थ ही सारखी असते आणि इथे मात्र बघा डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये इथं सेंट्रल, एक मिनिट, या पद्धतीने सेंट्रल मॅक्सिमा, त्याच्यानंतर फर्स्ट, म्हणजे याची जी विड्थ आहे ती अशी कमी कमी होत जाते. जसा जसा डिस्टन्स वाढतं तशी तशी विड्थ काय होत जाते, कमी कमी होत जाते. आलं लक्षात? आणि इथं मात्र बघा ऑल ब्राईट फ्रिंजेस आर ऑफ इक्वल इंटेन्सिटी. यांची जी काही इंटेन्सिटी आहे ती त्याची विड्थ
इक्वल आहे, म्हणजे इंटेन्सिटी सुद्धा काय त्याची इक्वल आहे. आणि इथं बघा इंटेन्सिटी डिक्रीजेस विथ द ऑर्डर ऑफ ब्राईट बँड. बघा इथं इंटेन्सिटी, याच्यापेक्षा याची इंटेन्सिटी कमी, याच्यापेक्षा याची इंटेन्सिटी कमी, याच्यापेक्षा पुढच्याची अजून कमी, या पद्धतीने. म्हणजे जसं जसं अंतर वाढत जाणार आहे तशी तशी तुमची इंटेन्सिटी काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. त्याच्यानंतर मिनिमम इंटेन्सिटी मे बी 0. जेव्हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो आणि इक्वल अँप्लिट्यूडच्या वेव्ह अपोजिट फेजमध्ये असतात तर त्यावेळेस ती मिनिमम इंटेन्सिटी ही 0 असू शकते. कशामध्ये? इंटरफरन्समध्ये. इथं मात्र मिनिमम इंटेन्सिटी इज नॉट 0. मिनिमम इंटेन्सिटी 0 डिफ्रॅक्शनमध्ये असत नाही. त्याच्यानंतर दी वेव्ज इमिटेड बाय 2 कोहेरंट सोर्सेस ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. त्या वेव्ह अशा स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करतात. इथं मात्र दी लाईट वेव्ज आर बेंड ॲट दी कॉर्नर्स अँड डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर स्ट्रेट लाईन पाथ. म्हणजे इथं वेव्ह स्ट्रेट लाईनने जातात, इथं मात्र त्या बेंड होतात, स्ट्रेट लाईनने जात नाहीत. आणि हा झाला फरक तुमचा इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन मधला. आता पुढचा ह्याच चॅप्टर मधला अजून एक फरक बघा, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन अँड फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन अँड फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. Fraunhofer diffraction and Fresnel diffraction. Fresnel diffraction. आता बघा डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये आपल्याला माहिती आहे एक सोर्स असतो आणि इथं ज्याच्यावर इंटरफरन्स पॅटर्न आपण बघतो ते स्क्रीन असतं. आता मुलं नेहमी न समजता हा डिफरन्स पाठ करतात आणि नेहमी जम्बलिंग करून बसतात. आता बघा आधी नीट लक्षात घ्या, इकडे पण सोर्स आणि स्क्रीन. आता एक शॉर्टकट तुम्हाला सांगते, याच्यात ए आहे तर त्याला AV असं लक्षात ठेवायचं आणि इथे ई आहे याला EF असं लक्षात ठेवायचं. हे दोन शब्द सहजासहजी लक्षात राहतात. ॲव्हरेज म्हणजेच ॲव्हरेजचं जसं आपण AV आणि EF असं लक्षात ठेवायचं. मग आता हे V कशा करता आणि हे F कशा करता? तर बघा सोर्स आणि स्क्रीन ज्या वेळेस यांच्यामध्ये खूप व्हेरी लार्ज डिस्टन्सवर असतात, म्हणजे जवळपास इन्फिनिटी डिस्टन्सवर असतात, मीन्स सोर्स अँड स्क्रीन दे आर ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स. ॲट दॅट टाइम डिफ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. आणि इथे बघा जेव्हा सोर्स आणि स्क्रीन हे फायनाईट म्हणजे स्मॉल डिस्टन्सवर असतात त्यावेळेस त्या डिफ्रॅक्शनला कोणतं डिफ्रॅक्शन म्हणायचं? फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. व्हेन सोर्स अँड स्क्रीन दे आर ॲट फायनाईट और दे आर ॲट स्मॉल डिस्टन्स, ॲट दॅट टाइम द डिफ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. हा झाला पहिला फरक. कळलं मग? AV म्हणजे फ्रॉनहोफर आणि V म्हणजे व्हेरी लार्ज डिस्टन्स. कोण कोण? सोर्स आणि स्क्रीन. आता पुढचा फरक, जेव्हा सोर्स आणि स्क्रीन हे खूप लांब अंतरावर असतात तेव्हा प्लेन वेव्हफ्रंट असतो. कोणता वेव्हफ्रंट असतो? प्लेन वेव्हफ्रंट. आणि जेव्हा ते स्मॉल किंवा फायनाईट डिस्टन्सवर असतात तेव्हा वेव्हफ्रंट असतो सिलेंड्रिकल और स्पेरिकल. सिलेंड्रिकल और स्पेरिकल. सिलेंड्रिकल और स्पेरिकल हा वेव्हफ्रंट असतो तिथं, स्पेरिकल. आणि याला ऑब्झर्व करायला आता इन्फिनिटी अंतरावर आहे, खूप जास्त आहे, म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स इज रिक्वायर्ड. Convex lens is required to observe this diffraction, and here lens is not required. Lens is not required. Lens is not required to observe this diffraction. या पद्धतीने आपण फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन हे आपण एक्सप्लेन करू शकतो. तर समजलं का? ओके. Now, next chapter, electrostatics. Now, we have to study about the difference between polar dielectrics and non-polar dielectrics. आता इथं काय शॉर्टकट लक्षात ठेवायचा? तर पॉलर डायइलेक्ट्रिकला P आहे. P म्हणजे काय? डायपोल मोमेंट. P म्हणजे काय? डायपोल मोमेंट.
मग आता डायपोल मुमेंट असण्याकरता काय असावं लागतं, तर दोन चार्जेस बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काहीतरी अंतराने जेव्हा सेपरेट झालेले असतात त्यावेळेस डायपोल मुमेंट असते. आणि म्हणून इथे काय बघा, तर P आहे याचा अर्थ दोन चार्जेस काहीतरी अंतराने सेपरेट झालेले आहेत आणि तेव्हा त्याला डायपोल मुमेंट आहे. आणि म्हणून इथं बघा, द पोलर मॉलिक्यूल इज ए मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ मास of a positive charge that do not coincide with center of mass of a negative charge. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचं सेंटर ऑफ मास आणि निगेटिव्ह चार्जचं सेंटर ऑफ मास हे कोइन्साइड झालेलं नसतं, काहीतरी अंतराने सेपरेट झालेलं असतं आणि तेव्हाच तिथं डायपोल मुमेंट असते. आणि अशा मॉलिक्यूलला म्हणायचं पोलर मॉलिक्यूल. ओके, काय बघा, a molecule in which center of mass of a positive charge means proton that do not coincide with center of mass of a negative charge म्हणजे इलेक्ट्रॉन, आणि त्या मॉलिक्यूलला म्हणायचं पोलर मॉलिक्यूल. आणि नॉन पोलर कशाला म्हणायचं, मग याच्यात P नाही, नो P म्हणजे डायपोल मुमेंट नाही, म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज दॅट कोइन्साइड विथ सेंटर ऑफ मास ऑफ ए निगेटिव्ह चार्ज. मग बघा, ए मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ मास ऑफ ए पॉझिटिव्ह चार्ज दॅट कोइन्साइड विथ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज, दॅट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज पोलर मॉलिक्यूल. मग आता दुसरा फरक कळला का? मग दुसरा फरक बघा की डायपोल मुमेंट आहे तर मग किती आहे, 10⁻³ कूलम इंटू मीटर, कारण पीचा फॉर्म्युला काय असतो, Q इंटू 2L. आता ह्या Qचं युनिट कूलम आणि अंतरचं युनिट मीटर, म्हणून डायपोल मुमेंटचं पीची किंमत किती, तर 10⁻³ कूलम मीटर. इथं डायपोल मुमेंट एवढी असते या मॉलिक्यूलला. आणि इकडे बघा डायपोल मुमेंट नाही, याचा अर्थ पीची व्हॅल्यू काय, 0. आणि म्हणून बघा, द डायपोल मुमेंट that is equal to 10⁻³ coulomb meter, and in case of a polar molecule dipole moment is 0. मग आता बघा, हे कोइन्साइड होत नाही म्हणून याचा शेप कसा असतो, तर दॅट इज असिमेट्रिक इन शेप. कोइन्साइड न झाल्यामुळे शेप कसा येतो, असिमेट्रिक इन शेप, आणि इथं कोइन्साइड झाल्यामुळं शेप कसा येतो, सिमेट्रिक इन शेप. हा झाला सिमेट्रिक इन शेप, हा झाला नेक्स्ट डिफरंट. आणि मग जो डायइलेक्ट्रिक पोलर मॉलिक्यूलचा बनलेला असतो, तर असे उदाहरण कोणते कोणते, तर मी तुम्हाला सांगितलं सगळे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. मग कोणते कोणते बघा, HCl, त्याच्यानंतर वॉटर, त्याच्यानंतर अल्कोहोल आणि अमोनिया NH3 एक्सेट्रा, ऑल आर दी पोलर मॉलिक्युल्स और पोलर डायइलेक्ट्रिक्स. ऑल आर दी एक्झाम्पल्स ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक्स. आता इथं सिमिलर येणार तर बघा कोणते कोणते, तर हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, CO2 हा ट्रायटॉमिक लिनियर आहे, एकाच ओळीत आहे. त्याच्यानंतर बेन्झिन, त्याच्यानंतर मिथेन, बेन्झिन आणि मिथेन. ऑल आर दी एक्झाम्पल्स ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. म्हणजे हे नॉन पोलर मॉलिक्युल्सचे बनलेले असतात, म्हणून या सगळ्यांना काय म्हणायचं, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. आणि हे सगळे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. ओके, या पद्धतीने आपण डिफरन्स लिहू शकतो पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स मधला. समजलं का? आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल या चॅप्टरचा पुढचा फरक. आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा, तर E बरोबर F/Q, आणि अजून एक फॉर्म्युला आहे E बरोबर V/D. येते लक्षात? मग आता आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय, V बरोबर एकतर W/Q किंवा पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज U/Q. मग सगळ्यात महत्त्वाचा फरक बघा, पहिलं ही व्हेक्टर आहे आणि हे स्केलर आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. इट इज अ स्केलर क्वांटिटी. अँड सेकंड डिफरन्स बघा, युनिट. आता फोर्सचं युनिट न्यूटन
आणि चार्जचं युनिट कुलम, न्यूटन पर कुलम. आणि दुसरं युनिट काय येणार आहे तुमचं, व्होल्ट पर, हे डिस्टन्स आहे म्हणजे मीटर. हे 2 युनिट. SI युनिट आहे बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे SI युनिट न्यूटन पर कुलम और व्होल्ट पर मीटर. आणि याचं SI युनिट बघा इथं जूल, वर्क डनचं SI युनिट जूल, जूल पर कुलम, आणि त्यालाच म्हणतात व्होल्ट, दॅट इज इक्वल टू व्होल्ट. म्हणजे याचे सुद्धा 2 युनिट लिहिता येतील. SI युनिट जूल पर कुलम, दॅट इज नथिंग बट व्होल्ट. या पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल याच्यामधला डिफरन्स लिहिता येईल. ओके. Next difference, series combination of capacitors and parallel combination of capacitors. बघा एक छोटा प्रश्न पण होऊन जाणार आहे तुमचा याच्यात आणि डिफरन्स पण होऊन जाणार आहे. मग आता बघा, जेव्हा आपण 3 कपॅसिटर हे असे सेरीजमध्ये जोडतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, सेरीज कॉम्बिनेशन. आणि जेव्हा असे एकाखाली एक जोडतो म्हणजे ह्या कॉमन पॉईंट्समधून एकाखाली एक जोडतो त्याला आपण म्हणतो पॅरलल कॉम्बिनेशन. मग आता बघा, दी कपॅसिटर्स आर कनेक्टेड एंड टू एंड. बघा, एंड टू एंड, अँड ए सेल इज कनेक्टेड अक्रॉस दी कॉम्बिनेशन. इथं सेल जोडलाय आपण त्याच्या अक्रॉस कॉम्बिनेशनला. आणि इकडं दी कपॅसिटर्स आर कनेक्टेड बिटवीन 2 कॉमन पॉईंट्स अँड ए सेल इज कनेक्टेड अक्रॉस दी कॉम्बिनेशन. दॅट कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज पॅरलल कॉम्बिनेशन. मग आता इथं काय होतं बघा, तर हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तुमचा V, हा 3 मध्ये विभागला, त्याच्या कपॅसिटीनुसार तो विभागला जातो, V1 प्लस V2 प्लस V3. आणि मग याची जर किंमत आपण टाकली, टोटल चार्ज जर हा Q असेल तर Q डिवायडेड बाय CS, दॅट इज इफेक्टिव्ह कपॅसिटी ऑफ सेरीज कॉम्बिनेशन, Q डिवायडेड बाय C1, कारण प्रत्येकाचा चार्ज सेम आहे, कारण इथून येणारा हा करंट हा सरळ असा जातोय म्हणजे इथं करंट डिवाइड होत नाही. आणि म्हणून Q डिवायडेड बाय C1 प्लस Q डिवायडेड बाय C2 प्लस Q डिवायडेड बाय C3. प्रत्येक कपॅसिटरवरचा चार्ज हा सेम आहे सेरीजमध्ये जोडल्यामुळं. मग दिस Q दॅट गेट्स कॅन्सल्ड अँड 1 बाय CS दॅट इज इक्वल टू 1 बाय C1 प्लस 1 बाय C2 अँड 1 बाय C3. आणि ही झाली इफेक्टिव्ह कपॅसिटी. आणि यामुळं काय झालं बघा, तर जर आपल्याला सर्किटचा कपॅसिटर कमी करायचा असेल तर त्यावेळेस आपण ह्या कॉम्बिनेशनमुळे इफेक्टिव्ह कपॅसिटी ही काय होती, डिक्रीज होती. आणि जेव्हा आपल्याला इफेक्टिव्ह कपॅसिटी म्हणजे कपॅसिटर डिक्रीज करायचा असेल तर आपण इफेक्टिव्ह कपॅसिटर्स हे कसे जोडतो, तर सेरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडतो. आणि इकडे बघा, असं केल्यामुळं काय झालं, तर येणारा हा जो काही करंट आहे म्हणजे चार्ज आहे हा डिवाइड झाला. कशामध्ये, ह्या कपॅसिटरची कपॅसिटी आहे C1, याची C2, याची C3, आणि त्याच्या कपॅसिटीनुसार तो चार्ज तिथं डिवाइड झाला. म्हणून Q दॅट इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. इथं कोण डिवाइड झाला, पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड झाला त्याच्या कपॅसिटीनुसार. आणि इथं मात्र काय डिवाइड झालं, तर चार्ज डिवाइड झाला. मग आता आपल्याला ह्या चार्जची किंमत टाकली आपण, इक्विव्हॅलंट कपॅसिटी CP घेतली आपण पॅरलल कॉम्बिनेशनची, तर CP इंटू V ही Qची किंमत झाली. मग याची कपॅसिटी C1 आहे आणि म्हणून इथं C1 इंटू V, त्याच्यानंतर याची C2 इंटू V, याची C3 इंटू V, आणि दोन्ही बाजूचं VV कॅन्सल झालं आणि CP बरोबर काय शिल्लक राहिलं, C1 प्लस C2 प्लस C3. म्हणजे काय झालं बघा, तर याच्याने इफेक्टिव्ह कपॅसिटी जर पॅरलल कपॅसिटर एकमेकाला जोडले तर इफेक्टिव्ह कपॅसिटी काय होती, इन्क्रीज होती. आणि म्हणून जर आपल्याला सर्किटमध्ये कपॅसिटी वाढवायची असेल तर आपल्याला नंबर ऑफ कपॅसिटर हे पॅरलल जोडावे लागतात. आणि जर कपॅसिटी डिक्रीज करायची असेल तर नंबर ऑफ कपॅसिटर आपल्याला सेरीजमध्ये जोडावे लागतात. आणि या पद्धतीने आपण 8 चॅप्टरचे पर्यंतचे फरक हे सगळे डिस्कस केले. तर मला खात्री आहे की तुम्हाला हे सगळे फरक चांगले समजले असतील. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. जर तुमच्या मित्रांना पण फायदा व्हावा या सगळ्याचा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्याकडे त्याचं नोटिफिकेशन येत राहील. ओके, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.